24 आवाज सत्याचा। पारनेर तालुक्यातील पोखरी येथून बातमी समोर आली आहे। जागेच्या वादातील झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी एकाही आरोपीवर कुठलीही कारवाई न केल्याप्रकरणी रावसाहेब कुंडलिक पवार यांनी 29 जून पासून पोखरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर थेट आमरण उपोषण सुरू केलं आहे। 4 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणावर अद्यापही कुठलाही ठोस मार्ग निघाला नाही। त्यातच उपोषणकर्ते रावसाहेब पवार यांची प्रकृती देखील अस्वस्थ होत चालली आहे। त्यामुळे पवार कुटुंबीय चिंताग्रस्त झालं आहे। तसेच जोपर्यंत पोलीस आरोपींवर कारवाई करत नाही तोपर्यंत उपोषणावरून उठणार नसल्याचा आक्रमक पवित्रा रावसाहेब पवार यांनी घेतला। त्यातच पोलिसांनी रावसाहेब पवार यांच्या मागणीची दखल न घेतल्याचा आरोप करत त्यांचे वडील कुंडलिक सखाहरी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून 2 दिवसात आरोपींवर कारवाई न झाल्यास मुंबईतील विधान भवनासमोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। या निवेदनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। 29 मे 2026 रोजी गावठाण गट क्रमांक 19 मधील जागेच्या वादातून माझ्या मुलावर शिवम महादू पवार, प्रवीण विठ्ठल पवार, अक्षय महादू पवार, राजू बन्सी पवार आणि अमोल बन्सी पवार यांनी संगनमताने जीवघेणा हल्ला करून गंभीर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर 3 जून रोजी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी दबावापोटी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याचं निवेदनात म्हटलं। तसेच आरोपींकडून सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांना वारंवार माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी माझा मुलगा रावसाहेब कुंडलिक पवार यांनी 29 जून पासून पोखरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। उपोषणाचे 3 दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही। संबंधित आरोपींना पोलीसच पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। आरोपी गावात मोकाट फिरत आहेत। माझा मुलगा न्यायासाठी उपोषण करत आहे। संपूर्ण कुटुंब भयभीत असून आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। न्याय मिळत नसेल तर जगून का उपयोग, अशी व्यथा कुंडलिक पवार यांनी निवेदनातून मांडली आहे। तसेच 2 दिवसात आरोपींना अटक करून न्याय मिळाला नाही तर मी मुंबईतील विधान भवनासमोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करेन। माझ्या किंवा माझ्या मुलाच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास त्याला पारनेर पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला। दरम्यान कुंडलिक पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाने पोलीस प्रशासनापुढे संबंधित आरोपींना अटक करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे। आम्ही उपाधी करायची बसत इथे येऊन त्याच्या काय पोट आमचं कोणी निवडायचं पटकन आमचा नाही निवडा। या गाई गरीबाचा मावल्या कशा करून खातात लोकांमध्ये हरवत नाही कुणाची या पटकनी न्यायला। मी साक्षी गंगाधर पवार, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। आज 5 दिवस झालेत माझे वडील इथं उपोषणासाठी बसले आहेत। पोलीस प्रशासन येतंय, फोटो काढते, निघून जातं, येतंय, काय चौकशी करतात, बोलतात की आम्हाला आरोपी भेटत नाही। असं कसं आरोपी भेटत नाही? त्यांना सापडायचं म्हटलं तर 1 तासातही सापडू शकतात। आज 1 महिना 29 तारखेला 1 महिना झालाय तरी ते बोलतात की आरोपी सापडत नाही। आम्ही काय करणार आहे? आज 5 दिवस झाले उपोषणाला। आमचं 15 माणसांचं कुटुंब एका माणसाच्या जीवावर। उद्या काय झालं तर कोण जबाबदार राहणार आहे? तुम्हीच आम्हाला न्याय देणार नाही तर आम्हाला न्याय तरी कोण देणार आहे? गरिबांनी कोणाकडे न्याय मागायला जायचं आता? माझ्या भावाला हाणलं, नंतर चुलत्यांना हाणलं, नंतर दुसऱ्या चुलत्यांना। आम्हाला लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळ्या आमच्या पूर्ण कुटुंबाला त्यांच्यापासून धोका आहे। आम्ही काय करायचं? एवढे दिवस झाले आमच्या अन्याय चालू, कोणच आम्हाला न्याय भेटत नाही। त्यांना आरोपी आमच्यासमोर दाखल करत नाही। यांना काय झालं, काय करणार आहे? आम्ही कोणाकडे जाणार आहे? उद्या जर त्यांना काय झालं तर पूर्ण पोलीस डिपार्टमेंट, पूर्ण प्रशासन तुम्ही जबाबदार राहणार आहे। सविता पवार, पोखरी इथे राहते आहे। 19 गट नंबरामधील आमची जागा आहे। त्या जागेवरून आमचे वाद झालेत। त्या वादातून शिवम पवार, प्रवीण पवार यांनी संतोष पवार हे माझे मिस्टर आहेत त्यांना मारलं। आणि तिथं अमोल बन्सी पवार, राजू बन्सी पवार, अक्षय महादू पवार हे 5 जण तिथे होते। आणि ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस आम्ही तिकडून येत होतो। त्यावेळेस येताना माझ्या मिस्टरांना मारलं। त्यांनी मारल्यावर आम्हाला गावातून फोन आला का तिथं भांडणं झालेत, मारलं म्हणून। तर मग आम्ही पळत आलो तर ते आम्हाला आडवे झाले आणि आडवे झाल्यावर त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या, तुम्हाला पण आम्ही जीव मारून टाकू। आणि त्यांनी माझ्या गळ्यातलं ओढलं आणि पळाले।
त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती तिथं दुसऱ्या दिवशी पोलीस लोक आले. पोलीस लोक ज्यावेळेस आले त्यांनी आमचे जबाब घेतले. जबाब घेतल्यावरती त्या जबाबावर निश्चित कारवाई झाली नाही. त्यांनी काय सांगितलं, हे जबाब कारवाई करायला खोटे दावे ते. त्यांनी त्या जबाबानुसार हे केलं नाही. त्यांनी समोरून दबाव आल्यामुळे त्यांनी सांगितलं या केशी सारख्या घ्या. मग त्यावेळेस आम्ही तिथं पारनेरला गेलो. पारनेरला गेल्यावरती त्यांनी आम्हाला उडाउडीची उत्तरं दिली. आम्ही जवळजवळ 20-25-30 माणसं तिथं गेलो होतो. तिथं गेल्यावरती मग त्यांनी आम्हाला उडे म्हणले आम्ही सगळं करू, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जा. तिथून आम्ही आलो. त्याच्यावर 1 महिना झाले, अजून त्याच्यावर काय कारवाई झाली नाही. मग आम्ही असं डिसिजन घेतलं काही उपोषण करायचं. म्हणजे मग यांनी 29 ग्रामपंचायत 29 तारखेला 29 जूनला आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला. उपोषण करायचं. आज 5 दिवस झाले. पोलीस येतात जातात, फक्त सांगतात 2 दिवसात पकडतो, 3 दिवसात. जर 2 दिवसात पकडणारे तर आज 5 दिवस झाले, मग कुठे गेलेत पोलीस? पण सगळे मीडियावाले येतात, सगळे येतात, पोलीस येतात, बोलतात, जातात. मग ते सापडत नाही तर का सापडत नाही त्याचं सांगा ना आम्हाला. सापडू आज आम्हाला ते पाहिजे, आम्हाला त्यांना अटक केलं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. जर उद्या काय झालं माझ्या वडिलांना तर आमची जबाबदारी कोण घेणार आहे? जनता घेणार आहे का? पोलीस घेणार आहे का? कोण घेणार आहे? आणि न्याय नाही देते तर आम्हाला न्याय भेटल्याशिवाय तर आम्ही इथून उठणार पण नाही. आम्हाला न्याय भेटला पाहिजे. 5 दिवस झाले. आज पोलीस आत्ता पण येऊन गेले. ते बोलले का आम्ही कधी बघणार आहे तुम्ही? आज माणूस जर 5 दिवस जर एखाद्याला अन्न नसेल भेटत तर आपण 1 दिवस नाही राहू शकत. ते 5 दिवस आहे. उद्या झालंच काही तर काय करणार आहे? 2 दिवस काय? एका सेकंदाचा माणसाचा भरोसा नाही. आज 2 दिवस झाले. 5 दिवस होऊन तरी काही नाही. मग पोलिसांनी कधी ऍक्शन घेणार आहे? पटापट ऍक्शन घेतली पाहिजे ना. सांगतात का आम्ही तपास करतोय, आम्ही तपास करतोय. कधी करताय तपास? ते सापडत नाही. सापडायचं काम तुमचं आहे, आमचं आहे का सापडायचं काम? आम्हाला न्याय भेटला पाहिजे, बाकी काही नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.